गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपणा सर्वांचे करिअर विजन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. आज आपण विज्ञान नोट्सच्या वस्तुनिष्ठ प्रश्नसंचाचा भाग 5 अभ्यासणार आहोत, जो तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरेल. या भागातला जो पहिला प्रश्न आहे तो म्हणजे पेशीमधील कोणाला पेशीचे ऊर्जा केंद्र असं म्हणतात. तर पेशीमधील तंतुकणिकांना आपण ऊर्जाचं केंद्र म्हणतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, नैसर्गिक प्रसूतीसाठी लागणारे संप्रेरक कोणते. तर नैसर्गिक प्रसूतीसाठी लागणारे जे संप्रेरक आहे ते म्हणजे ऑक्सिटोसिन. पुढचा मुद्दा आहे, कोणत्या ग्रंथीला मास्टर ग्रंथी म्हणतात. तर पिट्युटरी ग्रंथीला आपण मास्टर ग्रंथी म्हणतो. पुढचा मुद्दा आहे का रिमोट टेम्परेचर सेन्सेसिंगमध्ये कोणत्या किरणांचा वापर होतो. तर इन्फ्रारेड रे, ज्याला आपण अवरक्त किरण म्हणतो, अवरक्त किरणांचा रिमोट टेम्परेचर सेन्सेसिंगमध्ये वापर केला जातो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, एक जनुक एक पाचक रस ही परिकल्पना असे सूचित करते की एक जनुक एक पाचक संश्लेषण क्रियेला नियंत्रित करते असं प्रस्तावित करणारे शास्त्रज्ञ कोण. तर त्यांचं नाव आहे बिडल आणि टॉटम यांनी एक जनुक एक पाचक रस ही परिकल्पना मांडलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच्यामध्ये असं सूचित करण्यात आलं का एक जनुक एक पाचक रस जो आहे तो संश्लेषित करतो असं प्रस्तावित करणाऱ्या ज्या शास्त्रज्ञांचं नाव आहे बिडल आणि टॉटमन. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, दुर्बिणीसारख्या उपकरणातील जे क्षेत्रभिंग व नेत्रभिंग उपकरणातील जे क्षेत्रभिंग आणि नेत्रभिंग यांच्या जोडणीतून काय तयार केले जाते. तर दुर्बिणीसारख्या उपकरणातील क्षेत्रभिंग आणि नेत्रभिंग यांच्या जोडणीतून आपल्याला संयुक्त नेत्रभिंग तयार करताना पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, कशाला मूलद्रव्याची रासायनिक ओळख म्हटलं गेलं. तर मूलद्रव्याची रासायनिक ओळख जे म्हणतात ते अणुअंकाला मूलद्रव्याची रासायनिक ओळख म्हणून ओळखल्या जाते, किंवा मूलद्रव्याची रासायनिक ओळख जी असते ते अणुअंक असते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, रेणूमधील सर्व अणूंच्या वस्तुमानांची बेरीज म्हणजे नेमकं काय. तर रेणूमधील सर्व अणूंच्या वस्तुमानाची जी बेरीज असते त्याला आपण रेणुभार म्हणतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, अणूमधील प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे नेमकं काय. तर अणूमधील जे प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची जी संख्या असते त्याला आपण अणुअंक म्हणतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेला काय म्हणतात. तर वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेला आपण संप्लवन म्हणतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, कवकांच्या अभ्यासाला काय म्हणतात. तर कवकांच्या अभ्यासाला आपण मायकोलॉजी असं म्हणतो. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा का कवकांच्या अभ्यासाला काय म्हटलं जाते किंवा कवकांचा अभ्यास कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो. तर मायकोलॉजीमध्ये. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, मानवी शरीरामध्ये असणाऱ्या छोट्या छोट्या असंख्य हवेच्या पिशव्या कोणत्या नावाने ओळखल्या जातात. त्याला आपण अल्व्हिओली म्हणतो. ह्या विशेष करून आपल्या फुफ्फुसांमध्ये असतात. तर या ठिकाणी आवर्जून लक्षात ठेवा का मानवी शरीरामध्ये फुफ्फुसामध्ये असणाऱ्या जे छोट्या छोट्या असंख्य हवेच्या पिशव्या असतात त्यांना आपण अल्व्हिओली असं म्हणतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत तो म्हणजे अँटा, अमिबा, होस्टालिका, लेशमानिया आणि युग्लिना हे सर्व सजीव कोणत्या गटात येतात. तर अमिबा, अँटाअमिबा किंवा हिस्टोलिका आणि लेशमानिया आणि युग्लिना हे सर्व फायलम प्रोटिस्टामध्ये येतात. सांगण्याचं तात्पर्य की हे सर्व आदिजीव आहेत. त्याच्यामध्ये मग अमिबा असेल, अँटाअमिबा असेल, हिस्टोलिका असेल, लेशमानिया असेल आणि युग्लिना असेल, या सर्वांना आपण आदिजीव म्हणतो आणि ते प्रोटिस्टा या वर्गामध्ये येतात किंवा फायलममध्ये येतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, एकाच प्रकारच्या प्रजाती दरम्यान घडून येणारं जे प्रजनन असते याला आपण काय म्हणतो. तर त्याला आपण झिनोगॅमी म्हणतो. आवर्जून लक्षात ठेवा हा मुद्दा का एकाच प्रकारच्या प्रजाती ज्या असतात एकाच प्रकारच्या त्यांच्या दरम्यान घडून येणारं जे प्रजनन असते त्याला आपण झिनोगॅमी असं म्हणतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, आपल्या हृदयात ऑक्सिजनयुक्त रक्त 4 फुफ्फुस शिरांमार्फत कशामध्ये येते. तर ते डावे आलिंदामध्ये येत असते. तर आपल्या हृदयामध्ये जे ऑक्सिजनयुक्त रक्त असते ते 4 फुफ्फुस शिरांमार्फत डाव्या आलिंदात येत असते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, कोणत्या ऊतींना जटिल ऊती असं म्हटलं जाते. तर रक्त, त्यानंतर अस्थि असेल आणि स्नायुरज्जू असेल तर या सर्वांना आपण जटिल ऊती म्हणतो. मग जटिल ऊती कोणत्या. तर शरीरामधल्या ज्या जटिल ऊती आहेत त्याच्यामध्ये रक्त असेल. रक्त याचा एक संयोजी ऊतीचा प्रकार आहे आणि तो जटिल ऊती म्हणून देखील ओळखला जातो. तर जटिल ऊतीमध्ये रक्त असेल, अस्थि असेल आणि स्नायुरज्जू जे असतात ते जटिल ऊतीपासूनच बनलेले असतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत,
पीयूषिका ग्रंथीद्वारे तयार केले जाणारे संप्रेरक कोणते? तर पीयूषिका ग्रंथीद्वारे तयार केले जाणारे जे संप्रेरक आहेत त्याच्यामध्ये पोलॅक्टिन असेल, ऑक्सिटोसिन असेल, ल्युटिनायझिंग असेल आणि ADH असेल. तर असे जे संप्रेरक आहेत ते पीयूषिका ग्रंथीद्वारे तयार केले जातात. हा मुद्दा आवर्जून तुम्ही लक्षात ठेवू शकता का पीयूषिका ग्रंथीद्वारे तयार केले जाणारे संप्रेरक कोणते? तर त्यामध्ये पोलॅक्टिन असेल, ऑक्सिटोसिन असेल, त्याला आपण लव हार्मोन म्हणतो ऑक्सिटोसिनला, ल्युटिनायझिंग असेल, त्याच्यानंतर ADH असेल. तर हे सगळे पीयूषिका ग्रंथीद्वारे तयार केले जाणारे हार्मोन्स आहेत. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. कोणत्या प्रकारच्या लोखंडामध्ये लोहाचं जे प्रमाण आहे ते सर्वात अधिक असते? तर कास्ट आयरन जे असते, कास्ट आयरन, त्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण सर्वात जास्त असताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. ध्वनिलहरी या कशा प्रकारच्या लहरी आहेत? ध्वनिलहरी या लॉजिट्युडिनल मेकॅनिकल या प्रकारच्या लहरी आहेत. आवर्जून लक्षात ठेवा हा मुद्दा का ध्वनिलहरी या कशा प्रकारच्या लहरी आहेत त्याला आपण लॉजिट्युडिनल मेकॅनिकल या प्रकारच्या या ध्वनिलहरी असतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. समुद्राच्या आत पाहणी करणारे जे ड्रायव्हर्स असतात, आपल्यासोबत जे सिलेंडर घेऊन जातात त्यामध्ये कोणता वायू असतो? तर जे समुद्राच्या आत पाहणी करणारे ड्रायव्हर असतात तर ते आपल्यासोबत जे सिलेंडर घेऊन जातात त्याच्यामध्ये हेलियम, ऑक्सिजन आणि नायट्रोजन किंवा ऑक्सिजन म्हणजेच नायट्रोजन आणि ऑक्सिजन म्हणजेच ज्याला आपण नायट्रोक्स म्हणतो, हे त्या सिलेंडरमध्ये असते. जे समुद्राची पाहणी करण्यासाठी खोल समुद्रामध्ये जातात तर त्यांच्यासोबत जे सिलेंडर असते त्यामध्ये हेलियम सोबतच ऑक्सिजन किंवा मग नायट्रोजन आणि ऑक्सिजन असतो, ज्याला आपण नायट्रोक्स म्हणतो, हे त्या सिलेंडरमध्ये असते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. काही झाडांमध्ये तांब्याच्या कमतरतेमुळं सालीवर फोड किंवा ज्याला खोडावर तुकडे पडून त्यातून डिंक बाहेर येत असतो, तर त्या रोगाला काय म्हणतात? तर त्याला आपण एक्झाथिमा म्हणतो, एक्झांथिमा. हे बाब आवर्जून लक्षात ठेवा का झाडामध्ये जर तांब्याची कमतरता असेल तर त्याच्यावर डिंक येतो, ज्याला आपण सालीवर फोड म्हणतो त्या झाडाच्या. तर जर आपण त्यावर खोलवर एखाद्या झाडावर जर काप मारला किंवा खोलवर काप मारला तर त्यातून देखील काही दिवसानंतर डिंक बाहेर पडतो. तर अशा प्रकारच्या रोगाला आपण एक्झांथिमा असं म्हणतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. सुक्रोजचे एरोबिक ऑक्सिडेशन होऊन अधिकतम किती ATP तयार होतात? तर सुक्रोजचे एरोबिक ऑक्सिडेशन होऊन जवळपास 60 ATP तयार होतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. आर्सेनिक असेल, सिलिकॉन असेल आणि सेलेनियम असेल, ही कशाची उदाहरणं आहेत? तर आर्सेनिक, सिलिकॉन, सेलेनियम ही धातुसदृश्य म्हणजे मेटॉलाइटची उदाहरणं आहेत. तर धातुसदृश्य हे एलिमेंट्स आहेत. आर्सेनिक असेल, त्याच्यानंतर सिलिकॉन असेल आणि सेलियम असेल, यांना आपण धातुसदृश्य म्हणतो, त्याला आपण मेटॉलॉइड्स म्हणतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. पोत्यात धान्य भरल्यावर त्या पोत्यावर कशाचा फवारा करतात? तर मेल्या थिऑनचा फवारा करतात, जेणेकरून त्याला घुंग वगैरे लागू नये. तर आवर्जून हा महत्त्वाचा एक प्रश्न आहे का पोत्यात धान्य भरल्यावर त्यावर कोणत्या प्रकारचा फवारा मारतात? तर त्यावर मेल्या थिऑन नावाचा औषध मारलं जाते, विशेष करून त्याला त्या पोत्याला घुंग वगैरे लावू नये, कीटक वगैरे लागू नये यासाठी. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. रासायनिक परिरक्षक कोणते आहेत? तर रासायनिक जे परिरक्षक आहेत, जे द्रव्य पदार्थ जे असतात, सॉलिड असो की मग लिक्विड फॉर्ममध्ये असो, ते पदार्थ खूप जास्त दिवस टिकून ठेवण्यासाठी रासायनिक परिरक्षक वापरतात. त्या रासायनिक परिरक्षकामध्ये ॲसेटिक आम्ल असेल, सायट्रिक आम्ल असेल, सोडियम बेन्झोएट असेल, ते सर्व रासायनिक परिरक्षक आहे. या सर्वांचा रासायनिक परिरक्षक म्हणून यांना ओळखलं जातं किंवा समावेश होतो रासायनिक परिरक्षकामध्ये ॲसेटिक आम्लाचा, सायट्रिक आम्लाचा आणि सोडियम बेन्झोएटचा. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. अवरक्त किरणाचा शोध कोणी लावला? तर अवरक्त किरणाचा जो शोध लावला तो विलियम हर्शेलनं लावला. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. अवरक्त किरणाचा शोध कोणी लावला, ज्याला आपण इन्फ्रारेड रे म्हणतो. तर अवरक्त किरणाचाच म्हणजे इन्फ्रारेड रेचा जो शोध लावला तो विलियम हर्शेल यांनी. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. ध्वनी पातळी ही कोणत्या एककात मोजतात? तर ध्वनीची जी पातळी असते ते डेसिबल या एककामध्ये मोजली जाते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. डेसिबल हे नाव कोणाच्या समर्थनार्थ देण्यात आले? तर डेसिबल हे जे नाव आहे ते अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. गॅमा किरणांना गॅमा हे नाव कोणी दिले? तर गॅमा किरणांना गॅमा हे नाव डॅनियल रुदरफोर्डने दिलेले आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत.
प्रकाशाची तीव्रता कोणत्या एककात मोजतात? तर प्रकाशाची जी तीव्रता असते ते कॅन्डेलामध्ये मोजल्या जाते. हा देखील मुद्दा तुम्ही आवर्जून लक्षात ठेवू शकता की प्रकाशाची तीव्रता कोणत्या एककात मोजतात? तर प्रकाशाची जी तीव्रता मोजल्या जाते ती कॅन्डेला या एककामध्ये. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. बंची टॉप तुम्हाला माहीत असेल. बंची टॉप हा रोग कोणत्या पिकामध्ये विशेषतः आढळतो? तर बंची टॉप हा जो रोग आहे तो विशेष करून केळी या पिकावर येत असतो. बंची टॉप रिलेटेड आहे, केळी या पिकाशी संबंधित आहे. पुढं चलू आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत. डोळ्यात प्रवेश होणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी डोळ्याचा कोणता भाग सर्वात जास्त उपयुक्त असतो? तर त्याला आपण डोळ्याची बाहुली म्हणतो, पिपिल म्हणतो. तर हे डोळ्याची जी बाहुली आहे तर ती आपल्या डोळ्यामध्ये येणारा जो प्रकाश आहे त्या प्रकाशाचं नियंत्रण करताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. वनस्पतीमध्ये कोणते विकर सर्वात जास्त प्रमाणात असते? तर वनस्पतीमध्ये सर्वात जास्त जे एन्झाईम असते त्याला आपण URBP कार्बिक ऑक्सिलेज असं त्याला म्हणतो. तर ही बाब आवर्जून लक्षात ठेवा का वनस्पतीमध्ये कोणते विकर जास्त प्रमाणात असते तर त्याला आपण RUBP कार्बॉक्सिलेज असं त्याला म्हटलं गेलेलं आहे. हे विकर वनस्पतीमध्ये सर्वात जास्त प्रमाणात असताना आपल्याला दिसून येते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. हिपॅरिन तुम्हाला माहीत असेल. हिपॅरिन हे रक्त गोठण्यास आळा घालणारे शर्करा अम्ल असून ते संयोजी उतीच्या कोणत्या भागात आढळते? तर हिपॅरिन हे संयोजी उतीच्या मॅट्रिक्स भागामध्ये आढळतं. हे मुद्दा लक्षात ठेवा का हिपॅरिन हे जे आहे हिपॅरिन हे रक्त घोटण्यास आळा घालणारे शर्करा अम्ल असून ते संयोजी उतीच्या कोणत्या भागात आढळते? तर हिपॅरिन हे संयोजी उतीच्या मॅट्रिक्स जो भाग असतो त्याच्यामध्ये आढळते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. ॲनिमल स्टार्च कोणाला म्हणतात? तर ॲनिमल स्टार्च कशाला म्हणतात असा तो मुद्दा राहील. तर ॲनिमल स्टार्च आपण ग्लायकोजनला ॲनिमल स्टार्च म्हणतो. हा मुद्दा इथं लक्षात ठेवा. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. प्रथिने ही कशाची बहुवारिके असतात? तर प्रथिने ही जी असतात ते अमिनो आम्लाची बहुवारिके असतात. अमिनो आम्लापासूनच प्रथिनांची निर्मिती होत असते. विशेष म्हणजे RNAच्या माध्यमातून ती निर्मिती होताना आपल्याला पाहायला मिळते, mRNAच्या माध्यमातून. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. अमिनो आम्ले एकमेकांना जोडली जाऊन पेप्टाइड बंधाने जोडली जाऊन तयार होण्याच्या क्रियेला काय म्हणतात? तर त्याला आपण कंडेन्शन प्रक्रिया असं म्हणतो. अमिनो आम्ले एकमेकांना जोडली जाऊन पेप्टाइड बंधाने जोडले जाऊन तयार होण्याच्या क्रियेला काय म्हटलं गेलेलं? तर तयार होण्याच्या क्रियेला आपण कंडेन्शन प्रक्रिया किंवा कंडेन्शन प्रोसिडिंग असं म्हणतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. तर पुढचा मुद्दा असा आहे की जी प्रथिने असतात तर ती प्रथिने विशेष म्हणजे या ठिकाणी एक आणखी प्रश्न आहे आपला, तो आपण पाहणार आहोत का पेप्टाइड बंध जो असतो विशेष म्हणजे पेप्टाइड बंध कोणत्या या ठिकाणी एक दिलेला आहे का पेप्टाइड बंध जे असतात हे दोन मुद्दे तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. जो पहिला आपण आता या ठिकाणी कंडेन्शन प्रक्रिया हा एक मुद्दा घेतलेला आहे. आता पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. पेप्टाइड बंध कोणत्या प्रक्रियेद्वारे तुटून सर्व अमिनो आम्ले वेगवेगळी होतात? तर त्या प्रक्रियेला आपण हायड्रोलिसिस म्हणतो. तर या ठिकाणी हा देखील खूप महत्त्वाचा मुद्दा आहे का पेप्टाइड बंध कोणत्या प्रक्रियेद्वारे तुटून सर्व अमिनो आम्ले वेगवेगळी होताना आपल्याला पाहायला मिळतात? तर ते म्हणजे हायड्रोलिसिस ही जी प्रक्रिया आहे त्याद्वारे पेप्टाइड बंध तुटून सर्व अमिनो आम्ले वेगवेगळे होताना आपल्याला दिसून येतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, तो देखील खूप महत्त्वाचा आहे का प्रथिने ही कोणत्या अणूपासून बनतात? विशेष महत्त्वाचा हा प्रश्न आहे का प्रथिने ही कोणत्या अणूपासून बनतात? तर प्रथिने बनण्यासाठी जे कारणीभूत ठरणारे अणू आहे किंवा एलिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये कार्बन असेल, ऑक्सिजन असेल, नायट्रोजन असेल, हायड्रोजन, सल्फर आणि फॉस्फरस हे घटक महत्त्वाचे ठरतात प्रथिन निर्मितीसाठी. आणि प्रथिनांची निर्मिती याच अणूंपासून होते. कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन, सल्फर ज्याला आपण गंधक म्हणतो आणि फॉस्फरस हे प्रथिनांच्या निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण असणारे अणू आहेत आणि प्रथिनांची जी विशेष निर्मिती होते तर ती अमिनो आम्लापासून होते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत का जे अमिनो आम्ले पेप्टाइड बंधाने एकमेकाला जोडले जाऊन जे एक नवीन प्रकारचं प्रथिन तयार होते. विशेष म्हणजे हा प्रश्न पाहणार आहोत आपण का अमिनो आम्ले पेप्टाइड बंधाने एकमेकाला जोडले जाऊन तयार होणाऱ्या प्रथिनांना काय म्हणायचं? त्याला आपण ॲग्लिगोपेप्टाइड असं म्हणतो. हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा. अमिनो आम्ले पेप्टाइड बंधाने एकमेकांना जोडली जाऊन तयार होणाऱ्या प्रथिनांना काय म्हणतात? त्याला आपण ॲग्लिगोपेप्टाइड असं म्हणतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत
अमिनो आम्ले एकमेकांना जोडली जाऊन पेप्टाइड बंध तयार होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? हा प्रश्न आपण अगोदरच पाहिला की अमिनो आम्ले ही एकमेकांना जोडली जाऊन त्यापासून जे पेप्टाइड बंध तयार होते त्या पेप्टाइड बंधाला आपण कंडेन्शन प्रक्रिया असं म्हणतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, ज्या कार्बोदकांमध्ये 10पेक्षा जास्त शर्करा रेणू असतात त्याला आपण काय म्हणतो? तर ज्या कार्बोदकामध्ये 10पेक्षा जास्त शर्करा रेणू असतात त्यांना आपण पॉलिसॅकराइड असं म्हणतो. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा की ज्या कार्बोदकामध्ये 10पेक्षा जास्त शर्करा रेणू असतात त्याला आपण पॉलिसॅकराइड म्हणतो. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण, कोणत्या जटिल शर्करांना ग्लायकेन असे म्हटल्या गेलेलं आहे? तर आपण पाहिलं तर ग्लायकेनलाच आपण या ठिकाणी ग्लायकेन असं म्हणतो. जटिल शर्करा आहे ही. कोणत्या शर्करांना ग्लायकेन म्हणतात? तर ग्लायकेनलाच ग्लायकेन असं म्हटलं गेलेलं आहे. तर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, पॉलिसॅकराइडचे 2 प्रकार पडतात. एक म्हणजे होमोपॉलिसॅकराइड आणि दुसरं म्हणजे हेट्रोपॉलिसॅकराइड. हे 2 प्रकार आहे पॉलिसॅकराइडचे. आणि आपण वरच पाहिलं का ज्या कार्बोदकामध्ये 10पेक्षा जास्त शर्करा रेणू असतात त्यापासून पॉलिसॅकराइड बनते. आणि आपण आताच बघितलं की पॉलिसॅकराइडचे किती प्रकार पडतात. तर पॉलिसॅकराइडचे 2 प्रकार पडतात. एकाला आपण होमो पॉलिसॅकराइड असं म्हणतो आणि दुसऱ्याला हेट्रोपॉलिसॅकराइड असं देखील म्हणतो. तर अशा पद्धतीनं होमोपॉलिसॅकराइड आणि हेट्रोपॉलिसॅकराइड हे पॉलिसॅकराइडचे 2 प्रकार असलेले आपल्याला दिसतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, कोणती कार्बोदके ही केवळ वनस्पतीमध्ये आढळतात? तर सेल्युलोज जे असते तर सेल्युलोज फक्त आपल्याला वनस्पतीमध्ये पाहायला मिळते. आणि सेल्युलोज पचवण्याची जी शक्ती असते तर ती रवंथ करणाऱ्या प्राण्यांमध्ये असते. मानवामध्ये अशा प्रकारचं एक विकर किंवा एन्झाईम नसते, त्यामुळं मानव सेल्युलोज हा भाग पचवू शकत नाही. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावी. तर कोणती कार्बोदके ही केवळ वनस्पतीमध्ये आढळतात? तर सेल्युलोज ही जी असते कार्बोदके ही फक्त वनस्पतीमध्येच आढळतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, वनस्पतीमध्ये स्टार्च कशाच्या स्वरूपात साठवलेलं असते? तर वनस्पतीमध्ये जे काही स्टार्च असते ते कार्बोदकाच्या स्वरूपात साठवलेलं असते. आपण याचं उत्तम उदाहरण घेऊ शकतो, बटाटा. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, तर पुढचा मुद्दा आहे आर्थ्रोपोडस यांच्या पेशीभित्तिकेमध्ये काय आढळते? जे आर्थ्रोपोडस असतात त्यांच्या पेशीभित्तिकेमध्ये कायटिन हा एक द्रव्य आढळतो. तर कायटिन पासूनच त्यांची पेशीभित्तिका बनलेली असते आर्थ्रोपोडसची. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, पेक्टिन. तुम्हाला माहीत असेल पेक्टिन हे पॉलिसॅकराइड असून कोणत्या अमिनो आम्लाच्या रेणूंनी बनलेलं असते? तर पेक्टिन हे पॉलिसॅकराइड आहे. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा का पेप्टिन हे पॉलिसॅकराइड असून ते कोणत्या अमिनो आम्लाच्या रेणूंनी बनलेलं असते? तर त्यामध्ये ग्लॅक्टोज असेल, ॲराबिनोज असेल आणि गॅलॅक्टोरिनिक असेल. तर यापासून पेक्टिन हे पॉलिसॅकराइड बनलेलं आपल्याला पाहायला मिळते. आवर्जून हा मुद्दा परत आपण घेणार आहोत का पेक्टिन हे पॉलिसॅकराइड असून ते कोणत्या आम्लाच्या रेणूंनी बनलेलं असते? तर ते ग्लॅक्टोज असेल, ॲराबिनोज असेल व गॅलॅक्टोरोनिक असेल. तर यापासून आपल्याला पेक्टिन हे पॉलिसॅकराइड बनलेलं पाहायला मिळते या आम्लाच्या रेणूंपासून. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत का सर्व गरयुक्त फळांमध्ये कोणते पॉलिसॅकराइड आढळते? विशेष म्हणजे सीताफळ जर आपण पाहिलं तर गर खूप मोठ्या प्रमाणात राहतो सीताफळामध्ये. तर सर्व किंवा आंबा असेल तर या सर्व गरयुक्त फळामध्ये कोणते पॉलिसॅकराइड आढळते? तर पेक्टिन हे पॉलिसॅकराइड सर्व गरयुक्त फळांमध्ये आढळताना आपल्याला पाहायला मिळते पेक्टिन. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, ब्रेड किंवा पोळीला उष्णता दिल्यास तयार होणारा जो तपकिरी रंग हा कशाचा असतो? तर ब्रेड किंवा पोळीला उष्णता दिल्यानंतर, जास्त उष्णता दिल्यानंतर तर जो तपकिरी रंग त्या पोळीला येतो किंवा ब्रेडला येतो तर तो डेक्स्ट्रिनमुळे येत असतो. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. तर तो रंग जो येतो तो डेक्स्ट्रिनच्यामुळे येत असतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, मानवी हृदय हे छातीच्या ज्या पोकळीत 2 फुफ्फुसांच्या मधल्या भागात स्थित असते तर त्याला काय म्हणतात? तर त्याला मेडिॲस्टिनम असं म्हटलं गेलेलं आहे. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा का मानवी हृदय हे छातीच्या ज्या पोकळीत 2 फुफ्फुसांच्या मधल्या भागात स्थित असते तर त्याला काय म्हणतात? त्याला आपण मेडिॲस्टिनम असं त्याला म्हटलं गेलेलं आहे. आपण त्याला मेडिॲस्टिनम असं म्हणू शकतो का ज्या भागामध्ये ते हृदय स्थित असते त्या भागाला आपण मेडिॲस्टिनम म्हणतो आणि हा जो भाग आहे हा 2 फुफ्फुसांच्या मधात असतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, प्लॅनेरिया आणि लिव्हर फ्यूक हे प्राणी कोणत्या पद्धतीनं प्रजनन करतात? तर प्लॅनेरिया आणि लिव्हर फ्यूक
हे जे प्राणी आहे ते पुनर्जनन आणि पुनरुद्भवन या पद्धतीनं प्रजनन करताना आपल्याला पाहायला मिळतो. अशा प्रकारचे जे प्रश्न आहे हे आयोग विचारत असते नेहमी. तर आवर्जून हे दोन्ही मुद्दे लक्षात ठेवा का प्लॅनेरिया आणि लिव्हरफ्यूक हे कोणत्या पद्धतीनं प्रजनन करतात, तर त्यांच्या प्रजनन पद्धतीला आपण पुनर्जनन आणि पुनरुद्भवन असं म्हणतो. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण म्युकर असेल, मॉस असेल आणि रिस्किया असेल. तसेच नेचे गटातील वनस्पती कोणत्या पद्धतीनं प्रजनन करतात, तर नेचे गटातल्या ज्या वनस्पती असतात हे बीजाणू निर्मिती पद्धतीनं प्रजनन करतात. नेचे हे टेरिडोफायटा गटातली वनस्पती आहे, ही बाब लक्षात ठेवा. म्युकर असेल, मॉस असेल आणि रिस्किया तसेच नेचे या गटातील वनस्पती कोणत्या पद्धतीनं प्रजनन करतात, तर बीजाणू निर्मिती पद्धतीनं ते प्रजनन करताना आपल्याला दिसतात. म्युकर असेल, मॉस, रिस्किया आणि नेचे गटातील वनस्पती जे प्रजनन करतात ते बीजाणू पद्धतीनं प्रजनन करताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत आणि हा मुद्दा देखील खूप महत्त्वाचा आहे. अमिबा आणि युग्लिना यांच्यामध्ये प्रजननाची कोणती पद्धत आढळते, तर अमिबा आणि युग्लिना यांच्यामध्ये प्रजननाची बहुविखंडन पद्धत आणि उभे विभाजन ही पद्धत आपल्याला पाहायला मिळते. हे विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावं. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, तो देखील खूप महत्त्वाचा आहे. जीवाणू आणि पॅरामेशियम यांच्यात प्रजननाची कोणती पद्धत आढळते, तर जीवाणू आणि पॅरामेशियम यांच्यात प्रजननाची जी पद्धत आढळते ती द्विविखंडन असते, त्याला आपण आडवे विभाजन म्हणतो. हे दोन्ही मुद्दे तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा की अमिबा आणि युग्लिना यांच्यामध्ये प्रजननाची कोणती पद्धत आढळते, तर अमिबा आणि युग्लिना यांच्यामध्ये जे प्रजननाची पद्धत आढळते त्याला आपण बहुविखंडन पद्धती म्हणतो. आणि सोबतच जीवाणू आणि पॅरामेशियम यांच्यात जी प्रजननाची पद्धत आढळते त्याला आपण द्विविखंडन पद्धती म्हणतो. हा देखील एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे का जीवाणू आणि पॅरामेशियम यांच्यात जी प्रजननाची पद्धत आढळते त्याला आपण द्विविखंडन म्हणजेच आडवे विभाजन पद्धत म्हणतो. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत, जरायुज प्राणी कोणते जे पिलांना जन्म देतात, तर त्याच्यामध्ये मानव, विंचू, झुरळ, देवमासा, शार्क मासा आणि समुद्री साप हे असतात का जे समुद्री आपण पाहिलं का जे पिलांना जन्म देतात. मग जरायुज प्राणी कोणते आहेत का जे पिलांना जन्म देतात, त्याच्या मानव असेल आणि त्याच्यानंतर पुढं विंचू, झुरळ, त्याच्यानंतर देवमासा, शार्क मासा आणि समुद्री जे साप असतात तर हे अंडे न देता हे पिलांना जन्म देताना आपल्याला पाहायला मिळतात, म्हणून हे जरायुज आहेत. मग जरायुज प्राण्यामध्ये कोणाचा समावेश होतो, मानव, विंचू, झुरळ, देवमासा, शार्क मासा आणि समुद्री साप. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, प्रकाश संश्लेषणाची क्रिया कोणत्या रंगाच्या प्रकाशात सर्वात अधिक दराने होत असते, तर प्रकाश संश्लेषणाची जी क्रिया आहे ती सर्वात जास्त तिचा जो दर असतो तर तो लाल रंगामध्ये असतो. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा का प्रकाश संश्लेषणाची क्रिया कोणत्या रंगाच्या प्रकाशात सर्वात अधिक दराने होते, तर लाल रंगाच्या प्रकाशामध्ये. आणि दुसरा मुद्दा आहे का प्रकाश संश्लेषणाची क्रिया कोणत्या रंगाच्या प्रकाशात कमी दराने होते, तर निळ्या आणि हिरव्या रंगाच्या प्रकाशामध्ये प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेचे जो दर राहतो तो कमी राहतो. हा देखील खूप महत्त्वाचा मुद्दा आहे का प्रकाश संश्लेषणाची क्रिया कोणत्या रंगाच्या प्रकाशात कमी दराने होते, तर ते म्हणजे निळा आणि हिरव्या रंगाच्या प्रकाशामध्ये प्रकाश संश्लेषणाची जी क्रिया असते ती कमी दराने होताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण आणि हा देखील खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रकाश संश्लेषणाची क्रिया कोणत्या रंगाच्या प्रकाशात घडत नाही, तर पिवळ्या रंगामध्ये आणि अवरक्त किरणांमध्ये प्रकाश संश्लेषणाची क्रिया घडत नाही. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावी का प्रकाश संश्लेषणाची क्रिया कोणत्या रंगाच्या प्रकाशात घडत नाही, तर प्रकाश संश्लेषणाची क्रिया ही पिवळ्या आणि सोबत पिवळ्या रंगामध्ये आणि अवरक्त किरणामध्ये प्रकाश संश्लेषणाची क्रिया घडत नाही. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, वातावरणात कोणत्या वायूचं प्रमाण वाढल्यास वनस्पतींचा प्रकाश संश्लेषणाचा देखील दर वाढतो, तर कार्बन डायऑक्साईडचं जर प्रमाण वाढलं वातावरणामध्ये तर त्यावेळेस वनस्पतींचा जो प्रकाश संश्लेषणाचा दर असतो तो वाढतो. कार्बन डायऑक्साईड जर याचं प्रमाण जास्त असेल वातावरणामध्ये तर त्यावेळेस वनस्पतींचा प्रकाश संश्लेषणाचा दर देखील जास्तच असेल. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, प्रकाश संश्लेषणाचा दर कोणत्या वेळी जास्त असतो, तर प्रकाश संश्लेषणाचा जो दर असतो ज्यावेळी प्रकाशाची तीव्रता कमी असते त्यावेळेस प्रकाश संश्लेषणाचा दर जास्त असतो. ही बाब आवर्जून लक्षात ठेवावी. आणि ज्यावेळेस प्रकाशाची तीव्रता जास्त असते त्यावेळेस
प्रकाश संश्लेषणाचा दर कमी राहणार आहे आणि ज्यावेळेस प्रकाशाची तीव्रता कमी असते त्यावेळेस प्रकाशाच्या संश्लेषणाचा जो दर असेल तो त्यावेळेस जास्त असेल. म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर येईल का प्रकाश संश्लेषणाचा दर कोणत्या वेळी जास्त असतो, तर ज्यावेळेस प्रकाशाची तीव्रता कमी असते त्यावेळेस प्रकाश संश्लेषणाचा दर जास्त असताना आपल्याला दिसून येतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. कोणत्या वायूमुळे प्रकाश संश्लेषणाचा दर कमी होतो. अतिशय महत्त्वाचा हा मुद्दा आहे. का कोणत्या वायूमुळे प्रकाश संश्लेषणाचा दर कमी होतो, तर ओझोन असेल जो पर्यावरणासाठी घातक आहे, ज्याला आपण ग्रीन हाऊस इफेक्टसाठी जबाबदार असलेला एक घटक आहे ओझोन. ओझोन म्हटल्यापेक्षा ओझोन हा जो आहे ग्रीन उत्सर्जनामुळं ओझोनला छिद्र पडतात, हा एक स्तर आहे आपल्या भूमंडलाच्या वर. तर या पद्धतीनं लक्षात ठेवा. पण इथे या ठिकाणी प्रश्न काय विचारलेला आहे का कोणत्या वायूमुळं प्रकाश संश्लेषणाचा जो दर असतो तो कमी होतो, तर त्याच्यासाठी ओझोन आणि कार्बन मोनॉक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड हे घटक देखील त्यासाठी जबाबदार असलेले आपल्याला पाहायला मिळतात. का कोणत्या वायूमुळे प्रकाश संश्लेषणाचा दर कमी होतो, तर त्यासाठी जे जबाबदार असणारे घटक आहेत त्याच्यामध्ये ओझोन असेल, कार्बन मोनॉक्साईड असेल आणि सल्फर डायऑक्साईड असेल. ते सर्व घटक हे वायू प्रकाश संश्लेषणाचा दर कमी करतात जर यांचं उत्सर्जन जर जास्त झालं. त्यामध्ये ओझोन, कार्बन मोनॉक्साईड असेल आणि सल्फर डायऑक्साईड असेल. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. तर वनस्पतीमध्ये कोणत्या क्षाराच्या कमतरतेमुळं प्रकाश संश्लेषणाचा दर कमी होतो, तर वनस्पतीमध्ये ज्यावेळेस मॅग्नेशियम, मॅग्नीज, आयरन आणि नायट्रोजन आणि सल्फर यांचं जर या क्षारांचं प्रमाण जर कमी असेल, म्हणजे यांची जर कमतरता असेल, तर त्यावेळेस प्रकाश संश्लेषणाचा दर कमी असतो. हा मुद्दा देखील विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावा. का वनस्पतीमध्ये कोणत्या क्षारांच्या कमतरतेमुळं प्रकाश संश्लेषणाचा दर कमी असतो, तर मॅग्नेशियम, त्याच्यानंतर मॅग्नीज, आयरन आणि सोबतच नायट्रोजन तसेच सल्फर म्हणजेच गंधक या क्षारांच्या कमतरतेमुळं वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषणाचा दर कमी असतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. प्रकाश संश्लेषणाची क्रिया कोणत्या तापमानाला योग्य प्रकारे घडते, तर आपण पहिला 10 ते 35 अंश सेल्सिअस तापमानाला प्रकाश संश्लेषणाची म्हणजे फोटोसिंथेसिसची प्रक्रिया एकदम उत्तम पद्धतीनं पार पडते 10 ते 35 अंश सेल्सिअस तापमानाला. तर हा मुद्दा आवर्जून तुम्ही लक्षात ठेवा. का प्रकाश संश्लेषणाची क्रिया कोणत्या तापमानाला योग्य प्रकारे घडते, तर 10 ते 35 अंश सेल्सिअस तापमानाला प्रकाश संश्लेषणाची क्रिया योग्य पद्धतीनं पार पडते. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत, तो देखील महत्त्वाचा आहे. हत्तीपायाचा प्रसार कोणत्या डासाची मादी करते, तर हत्तीपायाचा जो प्रसार असते तो क्युलेक्स डासाची मादी करते आणि क्युलेक्सचा हा जो डास असतो तो मेटाझोआ या वर्गामध्ये येतो. आवर्जून लक्षात ठेवा का हत्तीपायाचा प्रसार कोणत्या डासाची मादी करते, तर क्युलेक्स डास हा हत्तीपायाचा प्रसार करतो, या क्युलेक्स डासाची मादी. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत आणि विशेष म्हणजे क्युलेक्स डास जे आहेत ते मेटाझोआ या गणामध्ये येतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. संगपोरीफेरा यांच्या शरीरावर असंख्य छिद्रे असतात, तर त्यातील सूक्ष्म जे छिद्रांना काय म्हणतात, तर सूक्ष्म छिद्रांना आपण ऑस्ट्रिया म्हणतो. संगपोरीफेरा यांच्या शरीरावर असंख्य छिद्र असतात, त्यातील जे सूक्ष्म जे छिद्र असतात त्यांना आपण ऑस्ट्रिया म्हणतो. पुढचा मुद्दा घेणार आहोत. का संगपोरीफेरा यांच्या शरीरावर एक मोठं छिद्र असते त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण ऑस्किल्यूम म्हणतो. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. का संगपोरीफेरा यांच्या शरीरावर एक मोठं छिद्र असते त्याला ऑस्क्युलम असं म्हणतात आणि जे छोटे छोटे सूक्ष्म छिद्र असतात त्यांना ऑस्ट्रिया म्हणतात. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत आणि हा मुद्दा देखील खूप महत्त्वाचा आहे. कोणता स्त्राव जठराच्या आतील भित्तिकांचं हायड्रोक्लोरिक म्हणजे HClच्या अम्लाच्या तीव्रतेपासून संरक्षण करते, तर जठराच्या आतमध्ये तुम्हाला माहीत असेल हायड्रोक्लोरिक ॲसिड असते, तर त्या अम्लाच्या तीव्रतेपासून जठराचं आतील भागाचं संरक्षण कोण करते, तर आतील भागाचं संरक्षण करते म्युकस नावाचा हा जो स्त्राव आहे, तर हा स्त्राव जठराच्या आतील भित्तिकांचं हायड्रोक्लोरिक आम्लाच्या तीव्रतेपासून संरक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. मानवी शरीरातील सर्व ऐच्छिक हालचाली नियंत्रित करणे हे कशाचं कार्य आहे, तर हे प्रमस्तिष्क ज्याला आपण अग्रमस्तिष्क म्हणतो. तर मानवी शरीरातील सर्व ऐच्छिक हालचालीचं नियंत्रण करणे हे मानवी शरीरातील म्हटल्यापेक्षा मेंदूतील कोणत्या भागाचं काम आहे, तर प्रमस्तिष्क ज्याला आपण अग्रमस्तिष्काचं काम आहे. का मानवी शरीरातील सर्व ऐच्छिक हालचाली नियंत्रित करणे हे प्रमस्तिष्क म्हणजे अग्रमस्तिष्काचं काम आहे. पुढचा आपण मुद्दा पाहणार आहोत.
मानवी शरीरातील सर्व ऐच्छिक हालचालीमध्ये सुसूत्रता आणणे हे कार्य मेंदूच्या कोणत्या भागाकडून केले जाते? तर मानवी शरीरातील सर्व ऐच्छिक हालचालीमध्ये सुसूत्रता आणण्याचं काम मेंदूच्या अनुमस्तिष्क म्हणजेच त्याला आपण पश्च मस्तिष्कच्या माध्यमातून होते. अतिशय महत्त्वाचा हा मुद्दा आहे का मानवी शरीरातील सर्व ऐच्छिक हालचालीमध्ये सुसूत्रता आणण्याचं काम कोण करते? तर मेंदूच्या कोणत्या भागाकडून होते? तर मेंदूच्या अनुमस्तिष्क आणि पश्च मस्तिष्कच्या माध्यमातून हे काम होताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत. खाण्याच्या सोड्याचं शास्त्रीय नाव काय? तर खाण्याच्या सोड्याला आपण सोडियम बायकार्बोनेट म्हणतो आणि धुण्याच्या सोड्याला आपण सोडियम कार्बोनेट म्हणतो. हे दोन्ही मुद्दे आवर्जून लक्षात ठेवा. का खाण्याच्या सोड्याला आपण सोडियम कार्बोनेट म्हणतो, खाण्याच्या सोड्याला. मिठाला आपण सोडियम क्लोराईड म्हणतो आणि सोबतच धुण्याचा जो सोडा असतो त्याला आपण सोडियम कार्बोनेट असं म्हणतो. हे तिन्ही मुद्दे तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत. स्टेनलेस स्टील हे कशाचं मिश्रण आहे? तर स्टेनलेस स्टील ॲलॉय तुम्हाला विचारलं जाते समिश्रण. तर स्टेनलेस स्टील हे कशाचं मिश्रण आहे? तर लोखंड, क्रोमियम आणि निकेल. तर या 3 घटकापासून स्टेनलेस स्टील बनताना आपल्याला पाहायला मिळते. आवर्जून हा महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवा तुम्ही. का स्टेनलेस स्टील कशाचं मिश्रण आहे? तर स्टेनलेस स्टीलमध्ये लोखंड, क्रोमियम आणि निकेल या घटकांचा समावेश होतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. कोणत्या धातुकामध्ये तांबे व लोखंड यांचं संमिश्रण असते? तर कोणत्या धातुकामध्ये तांबे व लोखंड यांचं संमिश्रण असते त्याला आपण चाल्कोपायराईट म्हणतो. चाल्कोपायराईटमध्ये चाल्कोपायराईट हा जो धातुक आहे या धातुकामध्ये तांबे व लोखंड याचं मिश्रण असताना आपल्याला पाहायला मिळते आणि अगोदर देखील चाल्कोपायराईटवर प्रश्न आलेला आहे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार कोणता? तर लोखंडाचा जो सर्वात शुद्ध प्रकार आहे तर त्याला आपण रॉट आयरन म्हणतो. रॉट आयरन हा लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार आहे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत तो म्हणजे कार्बनचे कोणते अपरूप कर्तन आणि वेधनासाठी वापरतात? तर हिरा हे जे आहे तर हे कर्तन आणि वेधनासाठी वापरतात. विशेष करून ग्लास कटिंगसाठी हिऱ्याचा वापर केला जातो. म्हणून अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे का कार्बनचे कोणते अपरूप कर्तन आणि वेधनासाठी वापरतात? तर हिरा. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. विजेची उपकरणे व स्वयंपाकघरातील भांड्यांचे हँडल ज्यापासून बनतात ते बॅकेलाइट पॉलिमर कशापासून तयार केले जाते? तर बॅकेलाइट जे पॉलिमर आहे ते फर्नल्डिहाइड यापासून तयार केली जातात. आवर्जून लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा हा मुद्दा आहे का विजेची उपकरणे सोबतच स्वयंपाकघरातील भांड्यांचे जे हँडल असते तर ज्यापासून बनवतात ते बॅकेलाइट पॉलिमर कशापासून बनवले जाते? तर फर्नल्डिहाइड यापासून ते बनवताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. गारव्यासाठी रेफ्रिजरंट म्हणून काय वापरतात? तर गारव्यासाठी रेफ्रिजरंट म्हणून तर आपण फ्रेऑन आणि अमोनिया वापरतो, ज्यामुळे आपल्याला एसीमधून थंड हवा येते. म्हणून लक्षात ठेवा का गारव्यासाठी रेफ्रिजरंट म्हणून काय वापरतात? तर रेफ्रिजरंट म्हणून फ्रेऑन आणि अमोनियाचा वापर केला जातो रेफ्रिजरेटरमध्ये. तर आवर्जून लक्षात ठेवा. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. एसीमध्ये देखील अशाच प्रकारचे वायू यूज केले जातात गारव्यासाठी. पाणी निर्जंतुक करण्यासाठी कशाचा वापर करतात? तर पाणी निर्जंतुक करण्यासाठी विरंजक चूर्णाचा म्हणजे ब्लिचिंग पावडरचा वापर करतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. पुढचा मुद्दा आहे का मधुमेह झालेल्या व्यक्तीच्या मूत्रातील ग्लुकोजचं प्रमाण ठरवण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर मधुमेह झालेल्या व्यक्तीच्या मूत्रातील ग्लुकोजचे प्रमाण ठरवण्यासाठी कॅल्शियम कार्बोनेटचा वापर करतात. हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा का मधुमेह झालेल्या व्यक्तीच्या मूत्रातील ग्लायकोजनचं प्रमाण ठरवण्यासाठी कॅल्शियम कार्बोनेटचा वापर केला जातो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. शाई तयार करण्यासाठी कशाचा उपयोग करतात? तर शाई तयार करण्यासाठी आपण फेरस सल्फेटचा वापर करतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. वनस्पती किंवा प्राणी यांच्या आरंभीचं वय शोधण्यासाठी कशाचा वापर करतात? तर C14चा वापर केला जातो कार्बन डेटिंग पद्धतीने. तर वनस्पती किंवा प्राणी यांचे आरंभीचं वय शोधण्यासाठी कशाचा वापर करतात? तर कार्बन डेटिंगचा वापर करतात C14चा. आणि विशेष करून कार्बन डेटिंगची जी पद्धत आहे ती विलार्ड लिबिनस शोधून काढलेली होती. ही बाब आवर्जून लक्षात असू द्या. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. कोणता धातू लोखंडांचे गंजणे रोखतो? तर जस्त हा जो धातू आहे तो लोखंडाचं गंजणे रोखत असतो. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण. लोखंडाचे गंजणे ही कोणती क्रिया आहे? तर लोखंडाचं जे गंजणे आहे ते मंद अभिक्रिया असलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण. केक आणि पाव हलके व सच्छिद्र बनण्यासाठी कशाचा उपयोग करतात? तर केक आणि हलके पाव केक आणि पाव हे हलके आणि सच्छिद्र बनण्यासाठी सोडियम बायकार्बोनेटचा वापर केला जातो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत.
साधारणपणे ऑटोमोबाईल इंजिनमध्ये अँटीफ्रीज म्हणून कशाचा वापर करतात? तर साधारणतः ऑटोमोबाईल इंजिनमध्ये अँटीफ्रीज म्हणून इथिलीन ग्लायकॉलचा वापर करतात. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. साधारणपणे ऑटोमोबाईल इंजिनमध्ये अँटीफ्रीज म्हणून कशाचा वापर करतात? इथिलीन ग्लायकॉलचा वापर केला जातो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. सामान्यतः बधिरीकरणासाठी कशाचा वापर करतात? तर सामान्यतः बधिरीकरण करण्यासाठी डाय इथिल इथर याचा वापर केला जातो. डाय इथिल इथर या रसायनाचा बधिरीकरणासाठी किंवा बेशुद्ध पाडण्यासाठी वापर केला जातो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. सर्व प्रकारच्या दारूमध्ये कशाचा वापर करतात? तर सर्व प्रकारच्या मादक द्रव्यामध्ये, विशेषतः दारूमध्ये इथिल अल्कोहोलचा वापर केला जातो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. वनस्पती तेलाचे शपन केले की त्यातून वनस्पती तूप मिळते. या अभिक्रियात कोणते उत्प्रेरक कार्य करते? तर ज्यावेळेस वनस्पतीपासून आपण वनस्पती तेल बनवतो, डालडा बनवतो, तर त्या डालडा बनवण्याच्या, ज्याला आपण वनस्पती तूप म्हणतो, तर या प्रक्रियेमध्ये रेनी निकेल हे जे उत्प्रेरक असते ते महत्त्वाची भूमिका निभवते. हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा का वनस्पती तेलाचं शपन केले की त्यापासून वनस्पती तूप मिळते. या प्रक्रियेत कोणते उत्प्रेरक कार्य करते? ते या प्रक्रियेमध्ये जे उत्प्रेरक वापरलं जाते त्याला आपण रेनी निकेल असं म्हणू किंवा रेनी निकेल असं म्हणतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. उत्प्रेरक आणि रासायनिक अभिक्रियेचा वेग कोणत्या परिस्थितीत वाढतो? उत्प्रेरक रासायनिक अभिक्रियेचा जो वेग आहे तो कोणत्या परिस्थितीत वाढवतो असा हा प्रश्न आहे. का उत्प्रेरक जो असतो तो रासायनिक अभिक्रियेचा वेग कोणत्या परिस्थितीत वाढवतो? तर जेव्हा रासायनिक अभिक्रियेची सक्रियण ऊर्जा कमी होते त्यावेळेस उत्प्रेरक जो असतो तो रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढवतो. आवर्जून हा मुद्दा लक्षात ठेवा का उत्प्रेरक रासायनिक अभिक्रियेचा वेग कोणत्या परिस्थितीमध्ये वाढवतो? तर ज्यावेळेस रासायनिक अभिक्रियेची सक्रियण ऊर्जा कमी होते त्यावेळेस उत्प्रेरक हा रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढवतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत आणि हा मुद्दा देखील खूप महत्त्वाचा आहे. तर विरंजक जे चूर्ण असते तर विरंजक चूर्ण वापरून पाण्याला निर्जंतुकीकरण करताना निर्जंतुक प्रक्रिया कशामुळे होते? तर विरंजक चूर्ण वापरून पाण्याला निर्जंतुक करताना निर्जंतुक प्रक्रिया ही कशामुळे होते असा हा प्रश्न आहे. तो क्लोरीन वायू असेल आणि ज्याला आपण हायपोक्लोस आम्ल आणि नवजात ऑक्सिजन यांचा वापर विरंजक चूर्ण म्हणून केला जातो. हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा. विरंजक चूर्ण वापरून पाण्याला निर्जंतुक करताना निर्जंतुक प्रक्रिया कशामुळे होते? तर क्लोरीन वायू सोबत हायपोक्लोस आम्ल आणि नवजात ऑक्सिजन या प्रक्रियेमध्ये महत्त्वाचे घटक आहेत. तर विरंजक चूर्णामध्ये महत्त्वाचे म्हणजे विरंजक चूर्ण वापरतो कशासाठी आपण? तर पाण्याची टाकी स्वच्छ करण्यासाठी. तर त्यावेळेस निर्जंतुकीकरण जी प्रक्रिया केली जाते विरंजक चूर्णाच्या माध्यमातून म्हणजेच ब्लिचिंग पावडरच्या माध्यमातून, तर त्यावेळेस जे महत्त्वाचे घटक असतात ते निर्जंतुकीकरण प्रक्रिया करण्यासाठी त्याच्यामध्ये क्लोरीन वायू येतो, हायपोक्लोस आम्ल असते आणि नवजात ऑक्सिजन हे त्यासाठी कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतात. पाण्याचं निर्जंतुकीकरण करण्यासाठीच. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. आम्लपर्जन्यासाठी कोणता घटक जबाबदार असतो? तर आम्लपर्जन्यासाठी जो जबाबदार असणारा घटक आहे त्याला आपण नायट्रोजन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड असं म्हणतो. तर हे आपण लक्षात ठेवावे दोन्ही मुद्दे. का आम्लपर्जन्यासाठी कोणते दोन घटक मुख्यतः जबाबदार आहेत? त्याच्यामध्ये नायट्रोजन डायऑक्साईड असेल आणि सल्फर डायऑक्साईड हे आम्लपर्जन्यासाठी जबाबदार असलेले घटक आहेत. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. हवेमधील पाण्याच्या बाष्पाची संपृक्तता ज्या तापमानाला होते त्याला काय म्हणतात? तर हवेमधील पाण्याच्या बाष्पाची संपृक्तता ज्या तापमानाला होते त्याला आपण दवाचा बिंदू म्हणतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. डांबराच्या गोळ्यांचा आकार काही दिवसांनी कशामुळं कमी होतो? तर तो होतो कमी संप्लवनामुळं. डांबराच्या गोळ्यांचा आकार कमी होत असतो त्याच्यासाठी कारण जे ठरते ते म्हणजे संप्लवन. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. कोणत्या प्रक्रियेत स्थायूरूप पदार्थाचे द्रव्यरूप पदार्थात रूपांतर न होता सरळ वायुरूप पदार्थात रूपांतर होते आणि ह्या प्रक्रियेलाच आपण संप्लवन म्हणतो. तर कोणत्या प्रक्रियेत स्थायूरूप पदार्थाचे द्रव्यरूप पदार्थात रूपांतर न होता सरळ वायुरूप पदार्थात रूपांतर होते त्याला आपण संप्लवन म्हणतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. कोणत्या वायूला
कोणत्या वायूला आपण पाहिलं तर कोणत्या वायूला -57 डिग्री सेल्सिअसपर्यंत थंड केल्यास तो वायू स्थायू रूपात जातो आणि तेव्हा त्याला शुष्क कोरडा बर्फ म्हणतात, तर तो म्हणजे कार्बन डायऑक्साईड. हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा. कोणत्या वायूला -57 डिग्री सेल्सिअसपर्यंत थंड केल्यास तो स्थायू रूपात जातो तेव्हा त्याला शुष्क कोरडा बर्फ म्हणतात, तर आपण कार्बन डायऑक्साईडला म्हणतो. कार्बन डायऑक्साईड ज्यावेळेस -57 डिग्री सेल्सिअसपर्यंत थंड केला जाईल त्यावेळेस शुष्क कोरडा बर्फ तयार होत असतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. कोणत्या शास्त्रज्ञाने हा सिद्धांत मांडला की सूर्य आपल्या सूर्यमालिकेच्या केंद्रस्थानी आहे? तर हा सिद्धांत कोपर्निकसने मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो. का कोपर्निकसने सिद्धांत मांडला की सूर्य आपल्या सूर्यमालिकेच्या केंद्रस्थानी आहे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. मानवी डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक जो पडदा व्यवस्थितरित्या गोलाकार नसल्यास उद्भवणाऱ्या दोषाला काय म्हणायचं? त्याला आपण ॲस्टिग्मॅटिझम असं त्याला म्हटलं गेलेलं आहे. तर अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे हा. मानवी डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा व्यवस्थित गोलाकार नसल्यास उद्भवणाऱ्या दोषाला काय म्हणायचं? त्याला आपण ॲस्टिग्मॅटिझम असं म्हणू शकतो आणि असंच त्याचं प्रोनाऊन्सिएशन आहे, ॲस्टिग्मॅटिझम. तर हे मानवी डोळ्याच्या बाहुलीचा जो पारदर्शक पडदा आहे तो व्यवस्थित जर गोलाकार नसेल तर उद्भवणाऱ्या दोषाला काय म्हणतात? त्याला आपण ॲस्टिग्मॅटिझम असं म्हणतो. पुढचा मुद्दा घेणार आहोत आणि हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. का यामध्ये विचारलेला आहे कोणते हार्मोन्स हे हॅपीनेस म्हणजे आनंदीपणा वाढवण्यासाठी कारणीभूत ठरते किंवा या कोणत्या हार्मोनला हॅपी हार्मोन म्हणायचं? तर हॅपी हार्मोनमध्ये सेरोटोनिन असेल, डोपामाइन असेल, एंडोरोफिन असेल आणि ऑक्सिटोसिन असेल. या सर्वांना आपण हॅपी हार्मोन्स म्हणतो. मग हॅपी हार्मोन्स कोणते आहेत? तर हॅपी हार्मोन्समध्ये सेरोटोनिन येते, त्यानंतर डोपामाइन येते, त्याच्यानंतर आपण पाहिलं फिन्स येते आणि ऑक्सिटोसिन हे जे घटक आहे तर हे सर्व हॅपी हार्मोन्स म्हणून ओळखले जातात. सेरोटोनिन, डोपामाइन, त्यानंतर एंडोरॅपिन्स आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं ऑक्सिटोसिन. हे सर्व घटक जे आहेत तर हे हार्मोन्स असे हार्मोन्स आहे का जे हॅपीनेस वाढवण्यासाठी जबाबदार असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता या ठिकाणी आणखी एक प्रश्न दिलेला आहे का एमर्जन्सी हार्मोन्स आपण कोणाला म्हणू? तर ॲड्रेनाईल याला आपण म्हणतो, त्याच्यानंतर एफेनफेरिन आणि त्याच्यानंतर नॉर इपिनफेरिन आणि त्याच्यानंतर थायरॉक्झिन आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं अल्डोस्टेरॉन. या सर्वांना आपण एमर्जन्सी हार्मोन असं म्हणतो. तर या ठिकाणी जर तुम्हाला विचारण्यात आलं की एमर्जन्सी हार्मोन कोणते, तर एमर्जन्सी हार्मोनमध्ये ॲड्रेनालाईन येते, त्याच्यानंतर इपिनेफेरिन येते, त्यानंतर नॉर इपिनेफेरिन येते, थायरॉक्झिन येते आणि अल्डोस्टेरॉन. हे जे हार्मोन्स आहे यांना आपण इमर्जन्सी हार्मोन्स असं म्हणतो. हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा कारण आपण आता दोन घेतलेले, हॅपीनेस हार्मोन देखील बघितले आणि एमर्जन्सी हार्मोन्स देखील आपण आताच पाहिले. पुढचा मुद्दा आपण डॉट्स कार्यक्रम बघणार आहोत. तर डॉट्स कार्यक्रम हा कशाच्या संदर्भात आहे? तर डॉट्स कार्यक्रम हा राष्ट्रीय कार्यक्रमाचा भाग आहे आणि तो राष्ट्रीय क्षयरोगाशी संबंधित किंवा राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रणाचा कार्यक्रम आहे. आवर्जून लक्षात ठेवा का डॉट्स हा जो कार्यक्रम आहे तो कोणत्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा भाग आहे? तर डॉट्स हा कार्यक्रम राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रणाच्या कार्यक्रमाचा भाग आहे. डॉट्स कार्यक्रम त्याच्या माध्यमातून, या कार्यक्रमाच्या माध्यमातून क्षयरोगी जे असतात त्यांना बरं केलं जाते डॉट्स कार्यक्रमाच्या माध्यमातून. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. हळूहळू विकसित होणारे आणि दीर्घकालीन राहणाऱ्या संसर्गास आणि संक्रमणास काय म्हणतात? तर हळूहळू विकसित होणारे आणि दीर्घकालीन राहणाऱ्या संसर्गास आपण तीव्र संक्रमण म्हणतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. कोणत्या रोगाच्या विरुद्ध BCGची लस ही प्रतिबंधक म्हणून वापरली जाते? तर क्षयरोगाच्या विरुद्ध BCGची लस ही प्रतिबंधक म्हणून वापरली जाते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. टीका जो डिसीज असतो हा रोग सामान्यतः कोणत्या पिकावर येतो? तर टीका नावाचा जो डिसीज असतो तो भुईमुगावर येतो आणि आपण आधी पाहिलं का जो बंची टॉप असते तो केळीवर येतो, अर्गट हा जो रोग असतो तो बाजरीवर येतो आणि टीका हा जो डिसीज आहे तो भुईमुगावर येताना आपल्याला पाहायला मिळतो. आता कोणता गुणसूत्रीय आजार हा गुणसूत्रीय बिघाडामुळे होतो? तर कोणता गुणसूत्रीय जो आजार असतो हा गुणसूत्रीय बिघाडामुळे तयार होतो? तर तो म्हणजे रंग अंधत्व हा जनुकीय आजार आहे. ही बाब लक्षात ठेवा. तो वंशानुगत असतो जो आजार मी तुम्हाला सांगितला रंग अंधत्व. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे का कोणता गुणसूत्रीय आजार हा गुणसूत्रीय बिघाडामुळे होतो? तर तो म्हणजे रंग अंधत्व. आणि विशेष म्हणजे हा
जो रंगतत्व आजार आहे तो हेरिडेटिक आहे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, पिवळा ताप हा रोग कशामुळे होतो? आर्बो व्हायरस जो असतो त्याच्यामुळं पिवळा ताप येतो. पिवळा ताप हा रोग कशामुळे होतो? तर पिवळा ताप हा जो रोग होतो तो आर्बो व्हायरसमुळे होतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, जपानमधील जे मिनीमाटा रोगासाठी कारणीभूत असणारा प्रकाशक कोणता होता? प्रदूषक कोणता होता? तर जपानमधील मिनामाटा रोगासाठी कारणीभूत असणारा जो प्रदूषक होता त्याला आपण मिथाइल मर्क्युरी म्हणतो. मिथाइल मर्क्युरी हा जपानमधील मिनामाटा जी घटना घडली आरोग्यासाठी हानिकारक, त्याच्यासाठी मिथाइल मर्क्युरी हा घटक जबाबदार असलेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, फायलेरियासिसची म्हणजे हत्तीपायाची जी चाचणी करण्यासाठी कोणती सर्वोत्तम वेळ असते? तर मध्यरात्र ही हत्तीपायाची चाचणी करण्यासाठी म्हणजे फिल्यावर जे आपण पाहिला फिलोरियासिस ची चाचणी म्हणा किंवा हत्तीपायाची चाचणी म्हणा, ती करण्याची सर्वोत्तम जी वेळ असते ती म्हणजे मध्यरात्र. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, शरीरातील कोणत्या पेशी या हिस्टॅमिन आणि सोबतच सेरोटोनिन हे द्रव्य स्त्रवतात? तर शरीरातील ज्या माष्टपेशी असतात त्या पेशी हिस्टॅमिन आणि सेरोटोनिन हे द्रव किंवा हे हार्मोन स्त्रवत असते. माष्टपेशीच्या माध्यमातून हिस्टॅमिन आणि सेरोटोनिन स्त्रवल्या जाते. आणि तुम्हाला माहीत असेल हिस्टॅमिन कुठं तयार होते? तर हिस्टॅमिन ज्या ठिकाणी आपल्याला डोक्यावर कुठं सूज आली तर त्या ठिकाणी हिस्टॅमिन स्त्रवत असते. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावी. आणि जे हिपॅरिन असते ते देखील माष्टपेशीच्या माध्यमातून स्त्रवल्या जाते. मात्र हिपॅरिनचं जे मुख्य काम आहे ते म्हणजे रक्त गोठू न देणे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, ॲलर्जी कमी करण्यासाठी कोणत्या औषधाचा वापर करतात? तर ॲलर्जी हे कोणते द्रव्य ॲलर्जी ही कोणत्या द्रव्य शरीरात जास्त रस स्त्रवल्यामुळे होतो? पहिला प्रश्न आपण हा पाहणार आहोत. का ॲलर्जी का होते, त्याचं कारण काय आहे? ते ॲलर्जी होण्याच्या मागचं कारण आहे असे कोणते द्रव्य आहे किंवा असे कोणते हार्मोन्स आहे का ते जास्त स्त्रवल्यामुळे ॲलर्जी होते? ते म्हणजे हिस्टॅमिन आणि सोबतच सेरोटोनिन हे जे असतात. तर सेरोटोनिन आणि हिस्टॅमिन हे जर जास्त शरीरामध्ये स्त्रवले तर त्यामुळं ॲलर्जी होण्याची दाट शक्यता असते. जर हिस्टॅमिन आणि सेरोटोनिन हे यांचं प्रमाण किंवा यांचं स्त्रवण्याचं प्रमाण जर शरीरामध्ये जास्त झालं असेल तर ॲलर्जी होत असते आपल्याला. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, ॲलर्जी कमी करण्यासाठी कोणत्या औषधाचा वापर केला जातो? ते ॲलर्जी कमी करण्यासाठी आपण अँटीहिस्टॅमाइन वापरतो, ॲड्रेनॅलिन वापरतो. तर ही बाब लक्षात घ्या का ॲलर्जी कमी करण्यासाठी कोणत्या औषधाचा वापर केला जातो? ते ॲलर्जी कमी करण्यासाठी आपण तर अँटीहिस्टॅमाइन वापरतो, ॲड्रेनॅलिन वापरतो किंवा मग स्टिरॉइड वापरतो. तर हे घटक ॲलर्जी कमी करण्यासाठी वापरले जातात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, तीव्र जे ॲलर्जीमध्ये कोणते औषध इंजेक्शनाद्वारे टोचले जाते जेणेकरून ॲलर्जी कमी होईल? तर त्यासाठी आपण जे पाहिलं इपिनेफ्रिन, ज्याला आपण ॲड्रेनलिनचाच प्रकार आहे हा इपिनेफ्रिन. तर तीव्र ॲलर्जीमध्ये कोणते औषध इंजेक्शनाद्वारे टोचल्या जाते? तर तीव्र ॲलर्जीमध्ये कोणते जे इंजेक्शन आहे ते टोचल्या जाते, औषध इंजेक्शनाद्वारे टोचल्या जाते जेणेकरून ॲलर्जी कमी होईल. त्याला आपण ॲड्रेनॅलिन असे देखील म्हणू शकतो आणि ज्याला आपण एपिनेफ्रिन असं देखील म्हणू शकतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, निरोगी व्यक्तीच्या रक्तातील सर्वसाधारण ग्लुकोजची जी पातळी असते ती उपाशीपोटी किती असावी? तर ते 80 ते 120 mg प्रति DL इतकी असली पाहिजे. का निरोगी व्यक्तीच्या रक्तातील जे सर्वसाधारण ग्लुकोजची पातळी जी असते ते किती असायला पाहिजे उपाशीपोटी? तर ती 80 ते 120 mg प्रति DL इतकी असली पाहिजे. पुढचा मुद्दा पाहणार आहोत आपण, निरोगी व्यक्तीच्या रक्तातील सर्वसाधारण ग्लुकोजची पातळी जेवणानंतर किती असावी? तर जेवणानंतर ते 140 mg प्रति DL इतकी असली पाहिजे आणि उपाशीपोटी ते 80 ते 120 mg प्रति DL इतकी असली पाहिजे. आणि जेवणानंतर निरोगी व्यक्तीच्या रक्तातील सर्वसाधारण ग्लुकोजची जी पातळी आहे ती जेवणानंतर 140 mg प्रति DL इतकी असली पाहिजे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत आणि हा मुद्दा देखील खूप महत्त्वाचा आहे, मधुमेही व्यक्तीच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी उपाशीपोटी किती असावी? ज्यांना डायबिटीज झालेला आहे तर डायबिटीज व्यक्तीच्या रक्तातील जे ग्लुकोजची पातळी आहे ती उपाशीपोटी किती असायला पाहिजे? ते 120 mg प्रति DL इतकी असली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे मधुमेही व्यक्तीच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी जेवणानंतर किती असावी? तर मधुमेही व्यक्तीच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी ही जेवणानंतर 140 mg प्रति DL इतकी असली पाहिजे. हे
दोन्ही मुद्दे आवर्जून लक्षात ठेवा का ज्यांना डायबिटीज आहे त्यांना त्यांच्यामध्ये ग्लुकोजची पातळी उपाशीपोटी किती असली पाहिजे, तर 120 mg प्रति DL इतकी असली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे मधुमेही व्यक्तीच्या रक्तातील जे ग्लुकोजची पातळी आहे ती जेवणानंतर किती असावी, तर 140 mg प्रति DL इतकी असली पाहिजे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, कोणत्या रोगात यकृत, प्लीहा व अस्थिमज्जेत असणाऱ्या मेदाचं चयापचय होण्यात अडथळा निर्माण होतो, तर त्या रोगाला आपण ग्वाचर रोग म्हणतो. अतिशय महत्त्वाचा हा मुद्दा आहे या प्रश्नपत्रिकेमधला. कोणत्या रोगात यकृत, प्लीहा ज्याला आपण स्प्लीन म्हणतो व अस्थिमज्जेत असणाऱ्या मेदाचे चयापचन होण्यात अडथळा निर्माण होतो, तर त्या रोगाला आपण ग्वाचर म्हणतो. आवर्जून लक्षात ठेवा का कोणत्या रोगामध्ये यकृत, प्लीहा, अस्थिमज्जेत असणाऱ्या मेदाचं चयापचय होण्यात अडथळा निर्माण होतो, तर ग्वाचर हा जो रोग आहे त्यामुळे होतं हे सर्व. मेदाचं चयापचय होण्यात अडथळा निर्माण होतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, मिशन इंद्रधनुष्य कशाशी संबंधित आहे, तर मिशन इंद्रधनुष्य जे आहे ते लसीकरणाशी संबंधित आहे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, आफ्रिकन जे आहे आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस किंवा गॅम्बियन ताप कोणत्या आदिजीवामुळे होतो, तर त्याला आपण ट्रायपॅनोसोमा ब्रुसेई गॅम्बिसियन्स यामुळं आपल्याला आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस होताना पाहायला मिळतो. आवर्जून लक्षात ठेवा हा मुद्दा का आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस त्यालाच आपण गॅम्बियन ताप कोणत्या आदिजीवामुळे होतो, तर ट्रॅपॅनोसोमा ब्रुसेई गॅम्बियन्स यामुळे आपल्याला आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस आणि गॅम्बियन ताप होताना पाहायला मिळतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, आफ्रिकन जे स्लीपिंग सिकनेस असेल आणि गॅम्बियन ताप तर कोणत्या रक्त शोषणाऱ्या माशीद्वारे पसरतो, तर ते सेत्से नावाची माशी आहे त्या माध्यमातून हा ताप पसरतो. आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस असेल त्यालाच आपण गॅम्बियन ताप कोणत्या रक्त शोषणाऱ्या माशीद्वारे पसरतो, तर ते म्हणजे सेत्से या माशीद्वारे आपल्याला ते पसरताना पाहायला मिळतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत आणि तो देखील खूप महत्त्वाचा असणार आहे. देवीरोग तुम्हाला माहीत असेल, देवी रोग जो आहे ज्याला आपण स्मॉल पॉक्स म्हणतो, तर देवी रोग हा कोणत्या विषाणूद्वारे होतो, वॅरिओला या विषाणूद्वारे देवी रोग हा होतो. आवर्जून लक्षात ठेवा का देवी हा जो रोग असतो ज्याला आपण स्मॉल पॉक्स म्हणतो, हा रोग कोणत्या विषाणूद्वारे होतो, तर वॅरिओला विषाणू या माध्यमातून देवी हा रोग होतो. आणि भारतातून 1977 देवी रोग नाहीसा झाला. तर ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. 1977 भारतातून देवीरोग हा नाहीसा झालेला आहे. तर देवीरोग जो आहे त्याला आपण स्मॉल पॉक्स म्हणतो. तो कोणत्या विषाणूद्वारे होतो, तर वॅरिओला विषाणूच्या माध्यमातून तो होताना आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, झिंका विषाणू कोणत्या डासामार्फत पसरतो. अतिशय महत्त्वाचा हा मुद्दा आहे का झिंका विषाणू जो असतो तो कोणत्या डासामार्फत पसरतो, तर तो एडिस इजिप्ती मार्फत पसरताना आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, चिकन पॉक्स ज्याला आपण काजण्या हा आजार कोणत्या विषाणूमुळे होतो, तर चिकन पॉक्स किंवा काजण्या हा जो आजार होतो तो आपल्याला व्हॅरिसेला झोस्टर या विषाणूमुळे आपल्याला चिकन पॉक्स किंवा काजण्या होताना पाहायला मिळते. हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा का चिकन पॉक्स जो असतो किंवा काजण्या ज्या असतात तर त्या कोणत्या विषाणूमुळे होत्या, तर काजण्या ह्या जो होत असतो तो व्हॅरिसेला झोस्टर या विषाणूमुळे काजण्या किंवा चिकन पॉक्स होताना आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण. तुम्हाला माहीत असेल मॅलियस, इन्कस आणि स्टेपियस यांना काय म्हणायचं, यांना इयर ऑसिकल म्हणतात, कारण कानातील ते हाड्या आहेत जे बाहेरून आतमध्ये जातात. तर मॅलियस असेल, इन्कस असेल आणि स्टेपियस असेल तर हे कानामधले इयर ऑसिकल्स म्हणतात या तिघांना, मॅलियसला, इन्कसला आणि स्टेपिसला. तर हे कानामधले हाड आहेत, त्यांचा क्रम मॅलियस, इन्कस आणि स्टेपियस असा आहे. पुढचा आपण मुद्दा पाहणार आहोत. तर या ठिकाणी आणि हा जो क्रम आहे इयर ऑसिकलचा तो बाहेरून आतमध्ये आहे, ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावी. मॅलियस, इन्कस आणि स्टेपिस. पुढचा मुद्दा आहे का कोणता दिवस एड्स दिवस म्हणून साजरा केला जातो, तर 1 डिसेंबर हा एड्स दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा मुद्दा, चिकनगुनिया हा रोग कोणत्या विषाणूद्वारे होतो, तर चिकनगुनिया हा जो रोग होत असतो तो अल्फा विषाणूद्वारे होतो. पुढचा मुद्दा, चिकनगुनिया या रोगाचा प्रसार कोणत्या डासामार्फत होतो, तर चिकनगुनिया या डासाचा प्रसार एडिस इजिप्ती मार्फत आणि एडिस अल्बोपिक्टस या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतो. अतिशय महत्त्वाचा हा मुद्दा आहे का चिकनगुनिया या रोगाचा प्रसार कोणत्या डासामार्फत होतो, तो एडिस इजिप्ती मार्फत, तसेच एडिस अल्बोपेक्टिस मुळे आपल्याला होताना हा पाहायला मिळतो. एडिस अल्बोपिक्टस यामुळं आणि एडिस इजिप्ती या डासांच्या मार्फत हा पसरतो चिकनगुनिया.
पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, पोलिओची कोणती लस ही तोंडाद्वारे दिली जाते. यावर अगोदर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे का पोलिओची जी कोणती लस आहे जी तोंडाद्वारे दिली जाते त्याला आपण सेबिन म्हणतो, आणि पोलिओची कोणती अशी लस आहे जी इंजेक्शनद्वारे दिली जाते तर ती म्हणजे साल्क. हे दोन्ही मुद्दे आवर्जून लक्षात ठेवा. तर पोलिओची कोणती लस तोंडाद्वारे दिली जाते ते सेबिन, आणि पोलिओची कोणती लस इंजेक्शनद्वारे दिली जाते तर साल्क म्हणू आपण त्याला. पुढचा मुद्दा, झिंका विषाणू हा कोणत्या फॅमिलीमधील सदस्य आहे. तर झिंका विषाणू हा आपण पाहत आहोत का फेल्वी व्हायरस या फॅमिलीमधला सदस्य आहे. आवर्जून लक्षात ठेवा मुद्दा का झिंका विषाणू हा कोणत्या फॅमिलीमधील सदस्य आहे, तो फेल्वी व्हायरस या फॅमिलीमधला सदस्य आपल्याला पाहायला मिळते, झिंका व्हायरस. पुढचा मुद्दा घेणार आहोत, जीवाणूजन्य आजार कोणते. तर कुष्ठरोग असेल, प्लेग असेल आणि विषमज्वर असेल ज्याला आपण टायफॉईड म्हणतो, हे जीवाणूजन्य आजार आहेत. आवर्जून लक्षात ठेवा का जीवाणूजन्य आजार कोणते तर कुष्ठरोग, प्लेग आणि विषमज्वर ज्याला आपण टायफॉईड म्हणतो हे जीवाणूजन्य आजार आहे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, वनस्पतीच्या पानावर केवडा हा रोग कशाच्या कमतरतेमुळे येतो. तर वनस्पतीच्या पानावर केवडा हा जो रोग असतो तो लोहाच्या कमतरतेमुळे येतो. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे का वनस्पतीच्या पानावर केवडा हा रोग कशाच्या कमतरतेमुळे येतो, लोहाच्या कमतरतेमुळं. पुढचा मुद्दा घेणार आहोत, आपल्याकडे जो LPG असतो घरामध्ये, तर LPGमध्ये कोणते घटक असतात. तर LPGमध्ये ब्युटेन आणि आयसोब्युटेन हे दोन घटक असतात. आवर्जून हा मुद्दा लक्षात ठेवा का LPGमध्ये कोणते दोन घटक असतात, ब्युटेन आणि आयसोब्युटेन. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, प्रकाश संश्लेषण क्रियेत हरित वनस्पती सौर ऊर्जेचं रूपांतर कोणत्या ऊर्जेत करतात. तर प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये हरित वनस्पती सौर ऊर्जेचं रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये करतात. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत, प्रकाशाचं अस्तित्व ज्या कणाद्वारे तयार होते त्यांना काय म्हणतात. तर प्रकाशाचं जे अस्तित्व असते ते ज्या कणाद्वारे तयार होते तर त्यांना आपण फोटॉन म्हणतो, आणि फोटॉनमुळेच प्रकाशाचं अस्तित्व आहे. हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा का प्रकाशाचं अस्तित्व ज्या कणाद्वारे तयार होते त्या कणांना आपण काय म्हणायचं, त्याला आपण फोटॉन म्हणतो. पुढचे मुद्दे घेणार आहोत आपण, कोणती शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्त्रवते. तर शरीरातली सर्वात मोठी जी ग्रंथी आहे ती म्हणजे यकृत, आणि यकृतच्या माध्यमातून पित्तरस स्त्रवला जाते. पुढचा मुद्दा, मानवी डोळ्यातील कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो. तर मानवी डोळ्यातील इरिस हा जो भाग राहतो तो आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करताना आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत, फुफ्फुसाचं मुख्य कार्य कोणतं. जे फुफ्फुस असतात, लंग्स असतात, त्यांचं मुख्य कार्य असते रक्त शुद्ध करणे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, पचन संस्थेमध्ये मुख ते गुदद्वार या मार्गामध्ये सामूमध्ये कोणता बदल होतो. तर आम्ल ते अल्कली असा बदल होत जातो मुख ते गुदद्वार यापर्यंत. तर आम्ल ते अल्कली असा तो प्रवास असतो. तर अशा पद्धतीनं हे आजच्या वन लायनर आपण सायन्स नोट्सचा म्हणा किंवा विज्ञानविषयक जो नोट्सचा 5वा भाग आहे त्यातील अतिशय महत्त्वपूर्ण असे हे सायन्सचे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत. पुन्हा आपण भेटू सायन्स नोट्स पार्ट 6मध्ये. त्यामध्ये देखील असतील असेच नवनवीन विज्ञानाशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न जे तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरतील. तोपर्यंत धन्यवाद.